नमस्कार मैत्रिणींनो, मी सुवर्णा रेसिपीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन इडली सांबार। चला बघूया रेसिपी। आज आपण साऊथ इंडियन सांबार करणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक टोमॅटो, छोटे 2 कांदे, 1 वाटी तुरीची डाळ, 1 मोठा बटाटा, अर्धी वाटी फ्लावर, 2 शेवगा आणि थोडासा मी वटाणा घातलाय। यात जर अजून लाल भोपळा असला तर मज्जाच वेगळी। चला बघूया रेसिपी कसं करता येते। आपण सुरुवात करणार आहे सांबार कसा बनवायचा। त्याच्यासाठी मी आता गॅस चालू केलाय। कुकर मध्ये 4 ग्लास पाणी टाकलंय। आता पाणी छान असं गरम होऊ द्यायचंय। यात जर आपण सांबार मध्ये जर शेवगा टाकल्या तर याची चव खूप रुचकर अशी सांबारची चव होते। त्यात जर लाल भोपळा असला तर अजून काही मजाच वेगळी असते। तुम्हाला जर काही भाज्या वाटल्या ऍडिशनल टाकूशी तर तुम्ही टाकू शकतात। लहान मुलं तर अशा सर्व भाज्या खात नाही। सांबार केला तर त्यात आपण सर्व भाज्या टाकल्या तर त्यात सर्व अर्क उतरतो भाज्यांचा त्यात। त्याच्यामुळे ते चविष्टही होतं, पौष्टिकही होतं आणि मुलं भाज्या न खाणारे असतात त्याच्यामुळे तोही एक आपला फायदा होतो की त्याच्याने सगळ्या भाज्या सेवन होतात आपल्या। आता पाणी गरम झालंय, त्यात मी टाकते तूर डाळ। धुवून घेतली मी स्वच्छ आणि बाउल मध्ये काढून घेतली ती। त्यानंतर टाकते टोमॅटो आणि कांदा। मी टोमॅटो आणि कांदा शिजवण्यात याच्यासाठी टाकते की ते एकजीव होतं। जर आपण नुसतेच फ्राय केले तर ते पाहिजे तेवढे शिजत नसताय आणि ते दातात कचकच लागताय। त्याच्यासाठी शिजवून घेतलेला कधीही चांगला असतो। आता फ्लावर, बटाटा, थोडा वटाणा आणि शेवगा असं मी सगळं टाकलंय। आता याच्या आपण 5 शिट्ट्या घेणार आहे। शिट्टी झाल्यानंतर आपण तडका देऊ। आता कुकरचं झाकण लावते। तूर डाळ टाकल्याशिवाय सांबारला चव येत नाही। लोक तूर डाळ कमी लागावी म्हणून त्याच्यामध्ये मसूर डाळही टाकतात, हरभरा डाळही टाकतात, पण तूर डाळीचं सांबारच एक छान होतं। आता आपण याचे 5 शिट्ट्या घेणार आहे। 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघूया। सांबार आता शिजत घातलंय, तोपर्यंत आपण साऊथ इंडियन इडली करणार आहोत। त्यासाठी मी घेतलंय 2 मोठ्या वाट्या तांदूळ। तो मी रात्रीच भिजवून घेतला होता, सकाळी वाटून घेतला, दिवसभर त्याला झाकून ठेवलं। ते छान असं आंबून गेलंय, बघा किती छान असं आंबलंय। तुम्ही त्याच्यासाठी कुठलाही तांदूळ वापरू शकतात। त्याच्यात चवीनुसार मी मीठ टाकते, 1.5 चमचा मीठ टाकलंय। त्यात आता जास्त पाणी घालायचं नाहीये, खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको, पीठ असं पाहिजे त्याची कन्सिस्टन्सी। असं चांगलं फेटून घ्यायचंय ते। मीठ हे सगळं मिक्स झालं पाहिजे। जास्त पातळही करायचे नाही, जास्त पातळ पीठ झालं की मग त्याच्या इडली छान अशा फुलत नाही। हे बघा किती सुंदर असं पीठ झालंय तयार। आता आपण गॅस चालू करतोय। शिट्टी होईल तोपर्यंत आपण 2 ग्लास पाणी टाकून इडली पात्रात आता लिंबू टाकते पाण्यामध्ये की ते पात्र काळं पडत नाही। त्याच्यासाठी मी इडली पात्रामध्ये लिंबू टाकून घेतलाय। आता ते पाणी गरम होईस्तोवर आपण प्लेटला तेल लावूया। आता मी प्लेटला तेल लावायला सुरुवात कर। हे बघा, आपण प्लेटला तेल लावून घेऊ। सुरुवातीला खूप सारं तेल लावायचं म्हणजे त्या इडली चिटकत नाही भांड्याला, खूप छान अशी अखंड इडली निघते। तोपर्यंत पाणी गरम होतंय। मी हातानेच तेल लावून घेते, मार्केटला ब्रशही मिळतोय। अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचे सर्वेला पात्राच्या प्लेटला।
मी अशा पद्धतीने आता सर्व प्लेटला तेल लावून घेतलंय. आता आपण त्यात पीठ टाकणार आहे. सर्वात आधी आपण छोट्या पात्रात पीठ टाकणार आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व प्लेट भरून घेणार आहे. अशा पद्धतीने सर्व प्लेट आता आपण लावलंय कुकर इडलीचा. हे बघा आपण कुकर लावतोय इडलीचा. आता बघा शिट्टी होते. आता असेच आपल्याला 5 शिट्टी घ्यायची आहे. आता परत शिट्ट्या झाल्या. अशा पद्धतीने आता शिट्ट्या झाल्याय. आता आपण गॅस बंद करणार आहे. सांबरसाठी लागणारं साहित्य बघूया. 1 बाउल मी पाणी घेतलंय, 5 पळ्या तेल घेतलंय, 2.5 चमचा सांबर मसाला घेतलाय, 1 लिंबू घेतलाय, अद्रक लसूण पेस्ट घेतली, 1 चमचा मिरची पावडर घेतली, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली, कढीपत्ता घेतलाय आणि 2 चमचे साखर चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण. आता आपण सांबरचा कुकर ओपन करतोय. बघूया शिजलंय का ते. हे बघा सांबर आता छान असं शिजलंय. याला आपण थोडं मॅश करून घेणार आहे. भाज्या मॅश करण्यासाठी तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने करू शकतात, पण शिजलेल्या चांगल्या असतात म्हणून त्या 2 मिनिटात चमच्याने मॅश होऊन जातात घोटलं की. असे जास्त नाही मॅश करायचे, वरच्यावर अगदी जाळ भरडा नुसतं. हे बघा छान असं मी मॅश करून घेतलंय. हे बघा आता आपण गॅस चालू केलाय. सांबरला तडका देणार आहे यात फक्त.